राजकारणात तितकसा सोपा रस्ता आहे का माहिती नाही. जे आरक्षण आहे म्हणून महिला आहेत का, आणि राजकारणात स्त्रीचं स्थान नक्की किती सक्षम झालेलं आहे? मला वाटतं तुम्ही पहिले उत्तर. नमस्कार. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. या उक्तीनुसार एबीपी न्यूज यांचं खरं तर 2007 साली झालेली सुरुवात आणि या छोट्याशा वटवृक्षामध्ये झालेलं रूपांतर याचं सर्वप्रथम मी खूप 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 सगळ्यांचंच अभिनंदन, कौतुक आणि खूप आभार मानते. मला असं वाटतं की सखी तू हक्क मागायला नाही, हक्क सांगायला शिक. सखी तू वाघिणीसारखी वागायला शिक. पुरे झाले बंधने, पुरे झाले रीतिरिवाज, आईच्या गर्भातच तू लढायला शिक. सखी तू हक्क मागायला नाही, हक्क सांगायला शिक. सखी तू वाघिणीसारखी वागायला शिक. धन्यवाद रितूजी. पण आपल्याला हे मान्य करावंच लागेल की आरक्षण हा एक महत्वाचा भाग आहे आणि आपल्याला माहिती आहे 2029 ला खरं तर देशाच्या संसदेत सुद्धा महिलांना जास्त आरक्षण मिळणार आहे. 50% आरक्षणाकडे आपली वाटचाल होते. पण हे होत असताना ह्याचा अर्थ हाच निघतो की अजूनही अनेक ठिकाणी म्हणजे राजकारणात खास स्त्रियांना हवं ते स्थान मिळत नाहीये असं तुम्हाला वाटतं का? सर्वप्रथम मी एबीपी माझाचं मनपूर्वक आभार मानते. या ठिकाणी लिहिलंय महापौर महापावर. इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजित करून एकाच व्यासपीठावर 4 महापौरांना तुम्ही एकत्र आणलंय आणि एक चांगला संवाद तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. मला असं वाटतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ह्यांनी सांगितलंच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा संविधानाचा अधिकार दिला आणि आपल्याला त्या संविधानामध्ये ह्या गोष्टी त्याच्यामध्ये कटाक्षाने प्रावधान करण्यात आलं की महिलांना समान हक्क मिळाला पाहिजे आणि त्या समान हक्काच्या माध्यमातूनच आपल्याला आरक्षण मिळतं. ही एक प्रोसेस असते. पण आरक्षण ज्यावेळी आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये 50% आरक्षण आहे. येणाऱ्या 2029च्या इलेक्शन्समध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी पुन्हा 50% आरक्षण आपल्याला विधानसभामध्ये आणि लोकसभामध्ये दिलेलं आहे. पण आरक्षण झाल्यानंतर त्यासाठी त्याच्यापूर्वी करणारी तयारी ही प्रत्येक महिलेने केली पाहिजे. आरक्षण आता आपण 20व्या शतकात आहोत, सगळ्याच हुशार आहेत. आणि मी तुम्हाला पर्सनली सांगू, मला अबला हा शब्दच आता मुळात नाही आवडत. हा अबला शब्दच काढून टाका. हे ऐकतानाच मला असं वाटतं, खूप असा कमकुवतपणा वाटतो की का अबला बोलतात आहे महिलांना. अबला नको, आपण सबलाच आहोत आणि आपण सक्षमच आहोत. आणि स्वतःला सक्षम बनवून जे राजकारणामध्ये रिझर्वेशन ती प्रोसेस आहे, ती करावीच लागते. मग 50% आरक्षण आलं, त्याच्यामध्ये महिला उभी राहते, मग ती महिला आम्हाला खूप शोधावी लागते. मग आपलं हे हक्काचं आरक्षण आपण का नाही घ्यावं? त्याच्यासाठी आपण प्रिपेअर्ड झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण तयारी केली पाहिजे. मग ती तयारी कसली असते? मग आपल्याला समाजकारणात जावं लागतं, मग आपल्याला राजकीय प्लॅटफॉर्मवर जाऊन काम करावं लागतं, कारण आपल्याकडे इलेक्शन ही प्रोसेस आहे. मग या माध्यमातून महिला पुढे येतात, राजकीय क्षेत्रामध्ये पण ती पुढे येते. तर त्यामुळे महिला ही राजकारणामध्ये पण तेवढीच सक्षम आहे. नक्की. एक जी तयारी केली पाहिजे महिलांनी राजकारणात, याबद्दल बोलल्या सुजाताजी. मी तुमच्याकडे येते. एबीपी माझाचे मी मनापासून आभार मानेन की आम्हाला 4 महिला महापौरांना आज इथं यायचा चान्स दिला आणि महापौर महापावर हा कार्यक्रम इथं सादर केला. खऱ्या अर्थाने महिला खरंच ताईने सांगितल्याप्रमाणे आता अबला राहिलेली नाही आहे, कारण प्रत्येक क्षेत्रात महिला आहे. म्हणजे जर शेतीचं काम करत असेल तर ती नांगरही चालवते आणि आकाशात विमान उडवण्या एवढी ती सक्षम आहे. मग राजकारणात तर आपला परंपरा आहे. राणी लक्ष्मीबाई आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत आणि आपण जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना म्हणतो त्यांना शिकवणार आहे त्याही जिजाऊ साहेब. त्यांनाही राजकारणाचं खूप असं ज्ञान होतं आणि आम्ही त्याच राजमातेच्या लेकी आहोत. तर नक्कीच राजकारणात महिला आता मागे नाही आहेत. माझ्या नवी मुंबईमध्ये 111 नगरसेवक आहेत आणि त्यापैकी मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की 64 महिला नगरसेविका आहेत. म्हणजे 50% आरक्षण जर बघितलं तर आरक्षणाच्या पलीकडेही महिला निवडून आलेल्या आहेत. तर नक्कीच राजकारणात महिलांचा पगडा आता भारी आहे. हेच लातूर बद्दल आपण म्हणू शकू का जयश्रीजी? महिलांना राजकारणामध्ये यायला आजही त्रास होतो असं तुम्हाला वाटतं का? राजकारणाच्या नाही, ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे, त्याच्यामध्ये आवड आहे, त्या गोष्टीमध्ये ज्याला आवड आहे किंवा आवड निर्माण होते त्याला कुठल्याच गोष्टीचं हे नाही.
नक्कीच. सुजाताजी, आपण जेव्हा एक महापौर आपण झालात, म्हणजे मला वाटतं तो सरप्राईज फॅक्टरच असेल सगळ्यांसाठीच, कारण महिला आरक्षण होतं, पण मला माहिती नाही, म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे, तुम्हाला असं वाटत होतं का की तुम्ही महापौर व्हाल? माझं हे सेकंड टर्म आहे. हा. मध्यंतरी नवी मुंबईमध्ये 5 वर्षे इलेक्शन नाही झाल्या आणि नगरसेविका म्हणून कार्य करत असताना महिला बाल कल्याण सभापती राहिली. तिथंही एक संधी मिळाली आणि चांगलं काम केलं. पण ह्या इलेक्शन नंतर महापौर म्हणून मला संधी मिळेल असं मला जराही अपेक्षित नव्हतं. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब, जे वनमंत्री महाराष्ट्र राज्य आहेत, त्यांच्या माध्यमातून अचानक असं सरप्राईज एक पक्षाच्या माध्यमातून पॅकेट आलं आणि त्याच्यात सुजाता सूरज पाटील हे नाव निघालं. खरं तर मला आश्चर्याचा धक्का आणि एक शॉक बसला तेव्हा. सगळ्यात पहिली प्रतिक्रिया लोकांची हा पद मिळताना बहुतेक आनंदाने भरून जातात, पण माझी पहिली प्रतिक्रिया होती की मला हे पद नको. आणि त्याच्यामुळे हे खूप शॉकिंग झालं, मला अपेक्षित नव्हतं. अच्छा.